काळा पैसा प्रामुख्याने तयार होतो तो भ्रष्टाचारामुळे। 500,000 रुपयांच्या नोटा बंद करून 2 नंबरच्या अर्थव्यवस्थेवर सर्जिकल स्ट्राईक करण्यात आला। तरीही सरकारचे लाचखोर कर्मचारी या जुन्या नोटाही घ्यायला तयार आहेत। गेल्या 2 दिवसांपासून नाशिक विभागात त्याचा प्रत्यय पाहायला मिळाला। नाशिकच्या भूमी अभिलेख विभागातले पांडुरंग सानप, सुरेश रगडे आणि भगीरथ जिभाऊ या तिघांनी लाच घेतली। सर्वांच्या साक्षीने मोजणी केल्यानंतर नकाशा देण्यासाठी या तिघांनी 1200 रुपये मागितले। 500च्या नोटा घेताना या तिघांना लाचलुचपत खात्यानं पकडलं। मध्ये एकूण 4 ट्रॅप झाले। ते 4 पैकी 2 ट्रॅपमध्ये एका ट्रॅपमध्ये 60,000च्या, एका ट्रॅपमध्ये 12,000च्या अशा नोटा घेतले। एवढी रक्कम घेतली गेली। 1,000च्या 60 नोटा 60,000च्या मध्ये आणि 500च्या 24 नोटा 12,000मध्ये। म्हणजे हे झाल्यानंतर कॅन्सलेशन झाल्यानंतर ही अजूनही ह्या नोटा स्वीकारल्या जात आहेत आरोपींकडून। गेल्या 2 दिवसात आपल्याकडे 4 केसेस झाल्यात आणि एकूण 6 लोकांना त्यामध्ये अटक झाली। ही केवळ एक घटना नाहीये, तर नोटा बंद होताच नांदगावमध्ये 60,000 रुपये घेताना 2 जणांना पकडण्यात आलंय। नाशिक विभागात या 3 दिवसात 4 केसेस दाखल झाल्या असून 500,000चं ब्लॅक कमी होताना दिसत नाहीये। योगेश खरेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।